प्रणिता अतुल चौधरी. मी अक्कलकुवा या गावामध्ये राहते. सर्वप्रथम मी प्रबोधन या यूट्यूब चॅनलची मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला असे सुंदर असे व्यासपीठ निर्माण करून दिले. मान्यवर परीक्षक आणि माझे गुरुजन वर्ग आणि वडीलधारी माणसं, माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला भारताचे संविधान जगातील महत्तम ग्रंथ याविषयी माझे विचार मांडणार आहे. हा केवळ कायद्याचा विषय नसून तो आपल्या भारत देशाच्या आत्म्याचा विषय आहे. संविधान आमचे भारतभूषण, न्याय समतेने उजळे जनजन. एकतेची शिकवण प्रगतीचा मार्ग, एकतेची शिकवण प्रगतीचा मार्ग. हा महान ग्रंथ आमचा खरा तंत्र, हा महान ग्रंथ आमचा खरा तंत्र. भारताचे संविधान जगातील महत्तम ग्रंथापैकी एक आहे. ते केवळ नियमांचे पुस्तक नसून स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा जिवंत दस्तऐवज आहे. भारताचे संविधान न्यायाचा दीप महान, भारताचे संविधान न्यायाचा दीप महान. स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा अभिमान. अधिकाऱ्यांची शिदोरी, कर्तव्यांची साथ, अधिकाऱ्यांची शिदोरी, कर्तव्यांची साथ. लोकशाहीचा हा ग्रंथ देशाचा खरा नाद, देशाचा खरा नाद. अनेक देशांचे संविधान काही पानातच सामावलेले असताना आपले भारतामध्ये विविधतेने नटलेला आपला भारत देश, इथे विविध धर्मांचे, पंथांचे, परंपरांचे आणि संस्कृतीचे लोक राहतात. तरी पण यांना सर्वांना एकत्र ठेवण्याचे काम आपले संविधान हा ग्रंथ करतो. धर्म, जात, लिंग यांचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार देण्याचे काम आपले संविधान करते. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते पूर्ण होऊन ते स्वीकारण्यात आले व 26 जानेवारी 1950 रोजी ते आपल्या भारत देशात संविधान लागू झाले. 26 लागू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने महान असे कार्य पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेला हा अमूल्य असा ठेवा आजही प्रत्येक भारतीयांना दिशा दाखवतो. जगातील सर्वात मोठी लिखित संविधान म्हणून ओळखली जाणाऱ्या आपल्या या ग्रंथाची रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या नेतृत्वाखाली अत्यंत विचारपूर्वक करण्यात आली. या संविधानाची महानता जर 4 शब्दात सांगायची म्हटली: हक्क दिले माणसाला, हक्क दिले माणसाला, कर्तव्य दिले समाजाला. हक्क दिले माणसाला, कर्तव्य दिले समाजाला. न्यायाची मशाल पेटली, अंधार गेला, उजाळा आला, समतेची शपथ घेतली, बंधुत्वाचे बीज रवले. संविधानाने खऱ्या अर्थाने भारत देशाला घडवले. संविधानाने खऱ्या अर्थाने भारत देशाला घडवले. मित्रांनो, आपल्या संविधानाची महानता यासाठी आहे ते सर्व नागरिकांना समान हक्क देते. धर्म, जात, लिंग यांचा कोणताही भेद न करता सर्वांना कायद्यासमोर समान अधिकार देते. आपल्याला संविधानाने बहाल केलेले आहे. संविधानाने बहाल केले. नको राजेशाही, नको राजेशाही, नको कठोरशाही. नको राजेशाही, नको कठोरशाही. संविधानाने आम्हा दिली लोकशाही, संविधानाने आम्हा दिली लोकशाही. भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाने फक्त नागरिकांना मूलभूत हक्क, अधिकार केले आहे. ते नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. तसेच सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या अधिकारांचे वर्णन देखील संविधान करते. हक्काबरोबर कर्तव्यही संविधान शिकवते. देश आधी मी नंतर ही शिकवण देते. देश आधी मी नंतर ही शिकवण देते. संविधान फक्त अधिकारच देत नाही तर जबाबदारीची जाणीव देखील करून देतात. त्याचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित आपली संविधान आहे. विविध देशांचे उत्तम तत्वांचा समावेश आपल्या संविधानामध्ये केलेला आहे. विविधतेने नटलेला आपला भारत देशला एकत्र ठेवण्याचे काम आपले संविधान करते. कायद्याच्या शब्दात माणुसकी लिहिली, कायद्याच्या शब्दात माणुसकी लिहिली, हे संविधानाची खरी ओळख ठरली. कायद्याच्या शब्दात माणुसकी लिहिली, हे संविधानाची खरी ओळख ठरली.
संविधान फक्त वाचण्यासाठी नाही तर ते आचरणात आणण्यासाठी आहे. जोपर्यंत आपण त्यातली मूल्य जपतो तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला भारत देश महान राहील. संविधान हे बदलत्या काळानुसार सुधारवले जाते, पण त्यातील जे मूल्य आहे ते अढळ राहतात. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यांचे संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. शेवटी मी एवढेच म्हणेन की भारताचे संविधान हा केवळ कायद्याचा संग्रह नाही, तर तो स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचं जिवंत उदाहरण आत्मा आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला एकसंध ठेवण्याचे काम आपले संविधान करते आणि हा जगातील अद्वितीय ग्रंथ आहे. त्यामुळे भारताचे संविधान हे केवळ महान नाही, तर ते आपले मार्गदर्शक, आपले ओळख आणि आपला अभिमान आहे. विविधतेत एकता राखणारे आणि दुर्बलांना संरक्षण देणारे आणि प्रत्येक नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारे हे संविधान म्हणजे आपल्या लोकशाहीचे मजबूत आधारस्तंभ आहे. या महान ग्रंथाचा सन्मान करणे, त्यातील मूल्य आत्मसात करणे, त्याचे पालन करणे, त्याचे आचरण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. चला तर मग संविधानाच्या या विचारांवर चालत राहूया आणि आपला भारत देश सशक्त, समाजवादी आणि प्रगतशील भारत बनवूया, घडूया. म्हणूनच मी म्हणते, आपले जे संविधान आहे ते जगातील आपले जे संविधान आहे, भारत देशाचे संविधान हे जगातील महत्तम ग्रंथापैकी एक आहे. शब्दात कोरले स्वप्न समतेचे गीत, शब्दात कोरले स्वप्न शब्देचे गीत, संविधानाने दिली आम्हा नवीन रीत, संविधानाने आम्हा दिली नवीन रीत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुताचा ध्यास हा ग्रंथ घडवितो भारताचा विकास, हा ग्रंथ घडवितो भारताचा विकास. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. थँक्यू. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.